शिवाजी हा कोणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्काने बसलेला आयतोबा नव्हता। आयत्या पीठावर रेघोट्या उठवणे सोपे असते, त्यात फारसे कौतुकास्पद काही नसते। वारसा हक्काने राजे बनलेले अनेक होऊन गेले। शिवाजी वारसा हक्काने राजा बनला नव्हता, त्याने राज्य निर्माण केले। तो राज्य संस्थापक होता। राज्य निर्माण करणे सोपे नव्हते व नसते, शिवाजीने ते केले। इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात खूप फरक आहे। शिवाजीचे सैन्य बारमाही शिपायांचे सैन्य नव्हते। काही खडे सैन्य होते, नाही असे नाही, पण बहुतेक शिपाई शेतीभाती करीत, बायका मुलात राहत आणि शिपाईगिरी सुद्धा करत। दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून मुलुकगिरीला बाहेर पडायचं आणि अक्षय तृतीयेला पुन्हा घरी येऊन शेतीभातीच्या कामाला लागून बायका मुलात राहायचा असा रिवाज होता। शेतीशी, कुटुंबाशी असे जिवंत आणि सातत्याचे संबंध असणाऱ्या शिपायांची मानसिकता दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची आणि संपत्तीची काळजी करण्याची असते, इतरांच्या लेकी सुनांचा आदर करण्याची असते। दुसऱ्यांची शेती आणि पिके पाहून त्यांना स्वतःची पिके आठवतात, दुसऱ्यांच्या लेकी सुना पाहून त्यांना स्वतःच्या आठवतात आणि ते अत्याचार करत नाहीत, नासधूस आणि लूट करत नाहीत, अब्रू घेत नाहीत। शेतीशी जिवंत संबंध असलेला मनुष्य लुटारू होत नाही। सैन्यातला शिपाई समाजातल्या कोणत्या थरातून येतो, कोणत्या वर्गातून येतो हे महत्त्वाचे असते। कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्या संबंधी गैरउद्गार न काढता व गैरव्यवहार न करता तिची चोळी बांगडी करून पाठवण्याची कथा तर अनेक काव्याचा विषय झाली आहे। मुसलमान शत्रूची तरणी-ताठी आणि देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी आणि आपली ही आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते असे उद्गार निघावेत, याला चारित्र्य संपन्नता आणि सौंदर्य संबंधीचा निरोगी दृष्टिकोन असावा लागतो। आजच्या बडबुंजा तथाकथित शिवभक्त आणि वतनदार समोर आणि राजासमोर अशी कोणी सुंदर स्त्री आली असती तर त्यांनी काय उद्गार काढले असते आणि काय केले असते याची कल्पना करून पहा, म्हणजे खरा शिवाजी आणि खोटे शिवभक्त यांच्यातला फरक उमगेल। लढाईत किंवा लूट करताना मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती आल्या तर त्यांना तोशीस लागता कामा नये व त्रास होता कामा नये अशा सक्त आज्ञा शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत व त्याचा अंमल करून घेतला आहे। त्या काळात हिंदू व मुसलमान राजे रजवाडे इनामदार यांच्या लढाईत जाताना जनानखाने, बटकिनी, कुणबिणी व कलावंतिणी बरोबर नेण्याचा रिवाज होता। परमुलखातल्या स्त्रियांना बटकिनी बनवण्याचा आणि भ्रष्ट करण्याचा परिपाठ होता। त्या काळी शिवाजी महाराजांनी सक्त हुकूम दिला होता की मोहिमेत जाताना कोणीही बटकिणी, कुणबिनी अगर कलावंतिणीस बरोबर घेऊ नये, कोणीही स्त्रीस बटकीन बनवता कामा नये। शिवाजीचे मुसलमान सरदार। शिवाजीच्या पदरी अनेक मुसलमान सरदार, वतनदार व इतर चाकर होते आणि ते अगदी मोठमोठ्या हुद्द्यांवर व जबाबदारीच्या जागांवर होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे उदाहरण म्हणून त्यांनी केलेली आरमारी उभारणी सांगण्यात येते आणि ते बरोबरच आहे। कोकणपट्टीच्या विस्तृत भूभागाला समुद्राचे सानिध्य आहे। या सर्व भागाच्या रक्षणासाठी आरमार आवश्यक होते, ते शिवाजींनी उभारले। या अशा महत्त्वाच्या विभागाचा प्रमुख एक मुसलमान सरदार होता, त्याचे नाव दौलत खान। दर्यासरंग दौलत खान शिवाजीच्या खास अंगरक्षकात व खाजगी नोकऱ्यात अत्यंत विश्वासू म्हणून मदारी मेहतर याचा समावेश होता। आग्र्याहून सुटकेच्या नाट्यमय प्रसंगात या विश्वासू मुसलमान साथीदारांनी शिवाजी महाराजांना दिलेली साथ काय म्हणून दिली? शिवाजी मुस्लिम द्वेष्टा असता तर असे घडले असते का? शिवाजीच्या पदरी असे अनेक मुसलमान चाकर होते, त्यात काजी हैदर हा एक होता। सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकाऱ्यांनी शिवाजीशी सख्य जोडावे म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठविला। तेव्हा शिवाजीने उलट काजी हैदर यास मोगलांकडे पाठविले, म्हणजे मुसलमानांचा वकील हे हिंदू आणि हिंदूंचा वकील मुसलमान। त्या काळातील समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी असती तर असे घडले नसते। शिवाजी व राज्यकारभाराची भाषा। भारतात भाषिक राज्य होऊन बरीच वर्षे होऊन गेली। महाराष्ट्र हा एक भाषेचा प्रांत होऊनही 50 वर्षे होत आली, पण अजूनही महाराष्ट्रातला राज्यकारभार इंग्रजीतच चालतो। ज्यासाठी एक भाषिक राज्य केले तो हेतू कधी साध्य होणार आहे कुणास ठाऊक। परकीय इंग्रज साहेबाला 150 वर्षे लढून समुद्रापार घालवला, पण साहेबांची भाषा जी बोकांडी बसली ती काही दूर केली नाही। अजूनही एतद्देशीय साहेब इंग्रजीतच बोलतात। चांगले इंग्रजी बोलणे प्रतिष्ठेचे समजतात आणि ज्याला इंग्रजी येत नाही व चांगले येत नाही त्याला गावंढळ समजतात।
शिवकालीन राज्यकारभाराची भाषा मुख्यत्वे फारसी होती. ही किंवा ती भाषा चांगली किंवा वाईट नसते, पण लोकांना फारसी समजत नव्हती. साहजिकच न समजणाऱ्या भाषेतील राज्यकारभार रयतेला आपला वाटत नव्हता. काय चालते ते कळत नव्हते. शिवाजीने विचारपूर्वक राज्यभाषा कोश करायचे काम सुरू केले. मराठीत कारभार सुरू केला. तो लोकांना आपला वाटू लागला. शिवाजीचे राज्य लोकांना आपले राज्य वाटू लागले. इतर राजांचे आणि सरदारांचे सैन्य हे लुटारूंचे सैन्य होते. लूट करणे हाच तर त्यांचा हेतू होता. इतरांना राज्य तरी कशासाठी हवी होती? लुटीसाठीच ना. मग ते लूट करणार नाहीत तर ते काय करणार? सैनिकी सामर्थ्याच्या जोरावर चैनी करायच्या हाच तर त्यांचा हेतू होता. आणि रयतेच्या आबरूची व संपत्तीची पर्वा कशी करणार? शिवाजींच्या शिपाई बनलेल्या शेतकरी सैन्यांचा हेतू लूट करणे नव्हता, तर लूट थांबविणे हा होता. वर्षानुवर्ष केलेल्या लुटीचा, अन्यायाचा प्रतिकार करायला तर सैन्य उभे ठाकले होते. ते लूट कसे करणार? अन्यायाचा प्रतिकार करायला जे उभे राहतात ते स्वतः अन्याय करीत नसतात. याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या सैन्याने कधीही लूट केली नाही का? तर हो, असं नाही. त्यांनी लूट केली. परमुलखात जाऊन त्यांनी लूट केली. सुरतेची लूट तर सगळ्यात प्रसिद्ध आहे. परंतु ही लूट करताना गरज म्हणून, आवश्यक म्हणून संपत्तीची लूट केली, इतरांच्या आबरूची नव्हे.